बातमी नवी मुंबईमधून आहे। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हायटेक तंत्रज्ञान वापरण्यात आले। आधुनिक तंत्रज्ञान, हेल्पलाईन आणि विशेष पथकांद्वारे सुसज्ज हे पोलीस स्टेशन आहे। पोलीस आयुक्तालय आहे। नवी मुंबई परिक्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय उभारण्यात आलेले आहे। परिक्षेत्रात होणाऱ्या गुन्हेगारीसह प्रत्येक घटनेवर या आयुक्तालयातून बारकाईने नजर ठेवली जाणार आहे। इथं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात येणार असून नवी मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। गेल्या काही वर्षापासून राज्यातील गृह खात्याच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारकडून भर दिला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतल्या पोलीस आयुक्तालयाला एक आधुनिक स्वरूप आता नव्याने प्राप्त झालंय। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या पोलीस आयुक्तालयाचं लोकार्पण केलं जाणार आहे आणि माझ्या मागे तुम्ही जे दृश्य पाहताय ते या नवी मुंबईतल्या नव्या पोलीस आयुक्तालयाची, ज्या आयुक्तालयाच्या माध्यमातून विविध भागावर नवी मुंबई असेल, सिडको असेल, या नवी मुंबई परिक्षेत्रातील ज्या भागांवरती बारकाईने नजर पोलिसांकडून ठेवली जाते त्याचे हे हेडक्वार्टर्स आहेत। समोर आपल्या समोर सीसीटीव्हीज आहेत ज्यामधून नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात घडणारी प्रत्येक घटना माध्यमातून गुन्ह्यांचा आणि शहरात होणाऱ्या अप्रिय घटनांचा तपास करण्यासाठी या आधुनिक अशा पोलीस आयुक्तालयामधल्या सीसीटीव्ही रूमचा वापर होणार आहे। त्यासोबतच AI टेक्नॉलॉजीचा सुद्धा सातत्यानं वापर राज्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो। नेमकं या संदर्भात काय कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि कशा प्रकारे ही रूम ऑपरेट केली जाईल, आपण या रूममध्ये जे काम करणारे पोलीस बांधव आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, आपण पाहतोय की एक मोठं स्वरूप या आयुक्तालयाला प्राप्त झालं आणि आधुनिक गोष्टींचा वापर आता या सगळ्या तपासामध्ये होताना पाहायला मिळतोय। अगदी बरोबर आहे। त्यामुळे बऱ्याचशा गुन्हेगारांवरती आळा बसेल। तसेच आम्ही ट्रॅफिक संदर्भामधले फाईन ऑनलाईन आम्ही मारत आहोत, ज्याच्यामुळे लोक आता जर विदाउट हेल्मेट आपण फाईन मारतोय तर त्याच्यामुळे लोक हेल्मेट घालायला चालू करतील। त्यामुळे जरी एखादा किरकोळ किंवा मोठा अपघात झाला त्याच्यामुळे त्यांचा जीव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण बघितलं असेल की विविध ज्या काही नवनव्या गोष्टी आहेत त्यांचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे। विशेषत्वानं ज्या गोष्टीचा सातत्यानं उल्लेख केला जातो की CCTVच्या माध्यमातून अत्यंत बारकाईने या शहरात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवरती लक्ष ठेवलं जाईल। सर्व्हिस, सिक्युरिटी अँड कमिटेड टू द पीपल या ब्रीदवाक्याखाली हे सगळं काम केलं जाते। आपल्यासोबत काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत। ठाकरे साहेब आपल्यासोबत आहेत। सर, आपण पाहिलं असेल की गुन्हेगारीचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा त्याला आळा घालण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। CCTVच्या माध्यमातून, AIच्या माध्यमातून एक भव्य दिव्य लॅब उभारण्यात आली आहे, त्याचं लोकार्पण सुद्धा होते। काय वाटतं या सगळ्या गोष्टीचा कितपत प्रभाव होईल? ॲक्च्युली हे जे आहे ना, हे फोर्स मल्टिप्लायर आहेत आणि जेणेकरून आपल्याला गुन्ह्याचं उकल तर होणारच आहे आणि आपल्याला करडी नजर पण ठेवता येणार आहे। त्याकरता हे खूप उपयोगी पडणार आहे। याच्यामध्ये आपण AIचा पण उपयोग करणार आहोत, त्याच्यामुळे खूप जास्ती प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष पोळेकर सह मी ओम देशमुख, झी मीडिया, नवी मुंबई।